नाही, आजारी असतील अण्णा हजारे साहेब आणि थोडं बीजेपीची सत्ता आली त्यामुळे ते आता काही आंदोलन करणार नाही. बीजेपीची सत्ता नसती तेव्हा ते आंदोलन करत असतात. आता तब्येती डाऊन असेल आणि सत्ता बीजेपीची आली आहे त्यामुळे आता त्यांना खूप काही कष्ट करावे लागणार नाही बीजेपीची सत्ता आणण्यासाठी. त्यामुळे आता त्यांनी विश्रांती घ्यावी, काळजी घ्यावी. या वयामध्ये खूप परिश्रम करणं पण तसं योग्य नाही. बाबा आढाव साहेबांसारखे खरे सामाजिक कार्यकर्ते ते परिश्रम करत आहेत. आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही थोडंसं माघार घ्यावी, पण ते काय ऐकायच्या मनस्थितीमध्ये नाहीत. बाबा आढाव साहेब असे खरे हाडाचे सामाजिक कार्यकर्ते हे समाज परिवर्तन करण्यासाठी आज जरूरत आहेत आणि ते करतायत. मी सगळ्यांनाच आव्हान करेल, जे कोणी अराजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांनी सुद्धा पुढाकार घ्यावा, कारण का खऱ्या अर्थाने लोकशाही आज धोक्यात आल्यासारखी वाटते. एकनाथ शिंदे साहेबांचं तर मुख्यमंत्रीपद काढलंच आहे. इलेक्शन पुरतं कदाचित त्यांचा वापर तिथं केला असावा, पण काय हरकत नाही. महायुतीचे सर्व नेते पक्ष आहेत, निर्णय शेवटी महायुतीमध्येच घ्यावा लागतो. आकडेवारी अशी आली आहे की अजितदादांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर एकनाथ शिंदे साहेबांची चांदी आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजपला केला तर अजितदादांची चांदी आहे. आणि ह्या दोघांना त्या गोष्टी माहिती असल्यामुळे ऐकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. हे भाजपलाही माहिती नाही, दोघांनाही माहिती. त्यामुळे मला असं वाटत होतं एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्षभर कुठेतरी संधी दिली जाईल, पण तसं काय होईल असं वाटत नाही. बीजेपीचाच मुख्यमंत्री तिथं बनेल. लोकांमध्ये चर्चा आहे की पंकजाताईंना संधी तिथं दिली जाईल. बघूया काय होतंय त्याबाबत. चांगली गोष्ट आहे, त्यांनी फेर तपासणीची मागणी तिथं केलेली आहे. मग कुठंतरी अप्रत्यक्षपणे आव्हान हे अमित शहांना, मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना राम शिंदे सरांनी केलेलं आहे. चांगली गोष्ट आहे. काय करायचं करा, मोजा. त्याच्यात काही केलं तरी व्हीव्हीपॅट मध्ये काही गोंधळ आहे असं मला वाटत नाही. गोंधळ जर असेल तर मशीनमध्ये गोंधळ आहे. प्रिंटिंग योग्य पद्धतीने निघतंय, पण प्रॉब्लेम हा ईव्हीएम मशीन मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी चुकीच्या घडल्यात असं अनेक ठिकाणी आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. त्याचा खोलात जाऊन अभ्यास करावा लागेल. पण व्हीव्हीपॅट मोजून व्हीव्हीपॅटचा जो काही रिझल्ट आहे तो सेमच येईल असं मला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.